गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण SYBA सेमिस्टर 4 हिस्ट्री स्पेशल पेपर 1 म्हणजेच DSE 1B या पेपरचं नाव आहे मेडिवल इंडिया, मुघल पिरियड म्हणजेच मध्ययुगीन भारत आणि मुघल कालखंड. सेमिस्टर 3ला पण सल्तनत पिरियड बघितलं आहे. सेमिस्टर 4ला पण स्पेशली मुघल पिरियड यावर अभ्यास करणार आहोत. यामध्ये एकूण 4 प्रकरणांचा आपल्याला या सेमिस्टरला अभ्यास करायचा आहे. ओके. त्यामध्ये प्रामुख्याने पहिलं जे प्रकरण आहे ते म्हणजे फाउंडेशन ऑफ मुघल एम्पायर. यामध्ये आपल्याला 3 सबटॉपिक बघायचे. त्यातला ए आकडा सोर्सेस ऑफ हिस्टोग्राफी ऑफ मुघल पिरियड म्हणजेच मुघल साम्राज्याच्या इतिहास लेखनाचे स्रोत म्हणजेच साधने. मग आता मोगल इतिहास लेखनशास्त्राची आपल्याला जी वेगवेगळी साधनं बघायची आहेत त्यामध्ये प्रामुख्याने बाबरनामा, हुमायूननामा, अकबरनामा यासारख्या वेगवेगळ्या ग्रंथांचा अभ्यास आपण करणार आहोत. म्हणजे हे ग्रंथ कोणी लिहिले, त्यामध्ये मध्ययुगीन भारताविषयीची काय माहिती आहे याचा आपण अभ्यास करणार आहोत. या पहिल्याच प्रकरणामध्ये बी आकडा आहे बाबर, द फाउंडेशन ऑफ मुघल्स एम्पायर म्हणजेच बाबर मुघल साम्राज्याचा पाया किंवा पायाभरणी. म्हणजे बाबरने मोगल साम्राज्याची पायाभरणी कशी केली म्हणजेच मोगल राजवटीचा संस्थापक म्हणून बाबरच्या कारकिर्दीचा आपण अभ्यास करणार आहोत. हा बाबर की जो मोगल साम्राज्याचा संस्थापक आहे त्याने 1516 ते 1525पर्यंत वेगवेगळ्या मोहिमा आखलेल्या आहेत. आणि या 1525च्या मोहिमेच्या वेळेसच 1526मध्ये इब्राहिम लोदी आणि बाबर यांच्यात पानिपत येथे जी लढाई झाली ती भारताच्या इतिहासामध्ये 1526ची पानिपतची पहिली लढाई म्हणून प्रसिद्ध आहे. या लढाईमध्ये इब्राहिम लोदीचा पराभव झाला, लोदी घराण्याचा शेवट झाला आणि सुलतानशाहीचा शेवट होऊन त्या जागेवर मुघल राजवट प्रस्थापित झालेली दिसते. एकंदरीत ॲज अ संस्थापक म्हणून बाबरच्या कारकिर्दीचा आपल्याला या उपघटकामध्ये अभ्यास करायचा आहे. तिसरा उपघटक आहे तो म्हणजे हुमायून स्ट्रगल विथ शेरशाह सुरी, शेरशाह ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स. म्हणजेच या तिसऱ्या सबटॉपिकमध्ये आपल्याला हुमायून आणि शेरशाह यांच्यातील संघर्ष याविषयी माहिती बघायची आहे. त्याच पद्धतीने याच तिसऱ्या उपघटकामध्ये शेरशाह सुरीच्या प्रशासकीय सुधारणा यावर आपण चर्चा करणार आहोत की शेरशाहने ज्या प्रशासकीय सुधारणा केल्या आहेत यातच थोडाफार बदल करून मोगलांची प्रशासन व्यवस्था निर्माण झालेली आहे. ती कशा पद्धतीने याविषयी आपण इथे चर्चा करणार आहोत. दुसरा जो युनिट आहे तो म्हणजे द कन्सोलिडेशन ऑफ द मुघल एम्पायर म्हणजेच मोगल साम्राज्याचे दृढीकरण, एकीकरण. यामध्ये जे 3 सबटॉपिक बघायचे आहेत त्यामध्ये पहिला जो उपघटक आहे तो म्हणजे अकबर, एक्सटेंट ऑफ द मुघल एम्पायर, मनसबदारी सिस्टीम,
रिलिजियस पॉलिसी. म्हणजेच या तिसऱ्या प्रकरणामध्ये अकबराचा साम्राज्य विस्तार कशा प्रकारे झालेला आहे, मनसबदारी पद्धत कशा प्रकारची आहे आणि अकबराचे धार्मिक धोरण याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. यामध्ये मनसबदारी पद्धतीमध्ये त्यांचे श्रेणी दर्जा कशा प्रकारे आहे, त्यामध्ये तसंच अकबराकडे जे अतिशय प्रसिद्ध अशा प्रकारचे 51 जे मनसबदार होते त्यापैकी 17 मनसबदार हे राजपूत होते. त्यावरून अकबराचं राजपूत विषयक धोरण कशा प्रकारे यावर पण प्रकाश टाकणार आहोत. तसंच अकबराचं धार्मिक धोरण हे सहिष्णुतेचं कशा प्रकारे होतं, अकबराच्या दरबारामध्ये हिंदू वेगवेगळे सण कसे साजरे केले जात होते, वेगवेगळ्या धर्माचे सण कसे साजरे केले जात होते, तसंच अकबराने जिझिया कर रद्द केला याविषयी सविस्तर चर्चा आपण रिलिजियस पॉलिसी यामध्ये करणार आहोत. यात दुसऱ्या प्रकरणामध्ये तिसरा जो उपघटक आहे तो म्हणजे द रिजन ऑफ औरंगजेब. त्यामध्ये राजपूत पॉलिसी, अहोम कॉन्फ्लिक्ट, शीख पॉलिसी, दख्खन एक्सपेडिशन्स. म्हणजेच दुसऱ्या प्रकरणातील तिसरा जो उपघटक आहे औरंगजेबाच्या राजवट. या औरंगजेबाच्या राजवटीमध्ये आपल्याला प्रामुख्याने औरंगजेबाचं राजपूत धोरण कशा प्रकारे आहे, अहम संघर्ष कसा प्रकारचा होता, औरंगजेबाचं शीख विषयक धोरण कशा प्रकारे आहे आणि औरंगजेबाचा दक्षिणेकडील मोहिमा याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने औरंगजेब आणि मोगल मराठा संघर्ष यावरही आपण अभ्यास करणार आहोत. युनिट 3 ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम म्हणजेच प्रशासन व्यवस्था. आता ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम प्रशासकीय व्यवस्था किंवा प्रशासन व्यवस्था यामध्ये पहिला जो उपघटक आहे ए आकडा सेंट्रल आणि प्रोव्हिन्शियल ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच केंद्रीय आणि प्रांतिक प्रशासन. 2 नंबरला बघणार आहोत सब टॉपिकमध्ये रेव्हेन्यू सिस्टीम म्हणजे महसूल व्यवस्था आणि 3 नंबरला ज्युडिशियल सिस्टीम आणि मिलिटरी ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच न्यायव्यवस्था आणि लष्करी प्रशासन याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आता मेडिवल इंडियामधला या पेपरमधला चौथं प्रकरण शेवटचं, कारण एकूण 4च प्रकरणांचा या सेमिस्टरसाठी चौथ्या सेमिस्टरसाठी आपण अभ्यास करणार आहोत. शेवटचं चौथं जे प्रकरण आहे ते म्हणजे इकॉनॉमी, सोसायटी अँड कल्चर म्हणजेच अर्थव्यवस्था, समाज आणि संस्कृती. ओके. यामध्ये पहिला जो उपघटक आहे तो म्हणजे इकॉनॉमी. यामध्ये ॲग्रिकल्चर, ट्रेड अँड इंडस्ट्री म्हणजेच मुघलकालीन अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला प्रामुख्याने शेती, व्यापार आणि उद्योगधंदे याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. चौथ्या प्रकरणातला बी जो हा उपघटक आहे त्यामध्ये सोसायटी डॅश करून कास्ट सिस्टीम, पोझिशन ऑफ वुमेन, भक्ती आणि सुफी मूवमेंट म्हणजेच मुघलकालीन समाज यामध्ये आपल्याला जातीव्यवस्था कशा प्रकारे होती, स्त्रियांचा स्थिती कशा प्रकारची होती आणि भक्ती आणि सुफी चळवळ
म्हणजे भक्ती संप्रदाय, तिचा उदय कशा झाला, त्याची कारणं काय आहेत, कोणकोणते संत होऊन गेले, सुफी संप्रदाय, त्या सुफी संप्रदायाचा उदय कशा प्रकारे झाला, त्याचा भारतात प्रचार प्रसार कसा झाला, याविषयी सविस्तर आपण चर्चा करणार आहोत. या चौथ्या प्रकरणातील शेवटचा जो उपघटक आहे सी आकडा, कल्चर डॅश करून सायन्स अँड टेक्नॉलॉजी, म्हणजेच मुघलकालीन संस्कृती यामध्ये डॅश करून विज्ञान आणि तंत्रज्ञान, म्हणजेच मुघल कालखंडामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान कशा प्रकारे विकसित झाले याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आता हे जे 4 प्रकरणं आपण अभ्यासणार आहोत, त्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीने जो सिलॅबस हा तयार केलेला आहे, त्या सिलॅबसच्या खालीच वेगवेगळ्या इंग्रजी ग्रंथांची नावं दिलेली आहेत. त्यामध्ये बॅनर्जी AC यांचं न्यू हिस्ट्री ऑफ मेडिवल इंडिया असेल, किंवा चिटणीस KN यांचं ग्लिम्सेस ऑफ मेडिवल इंडिया अँड इन्स्टिट्यूशन, या पद्धतीने वेगवेगळ्या ग्रंथकर्त्यांची मध्ययुगीन भारताच्या संदर्भातील जे ग्रंथ आहेत, इथे एक यादीच दिलेली आहे. इंग्रजीतनं जशी दिलेली आहे त्याच पद्धतीने मराठीतनं आणि हिंदीतनं दिलेली आहे. मराठीमध्ये प्रामुख्याने अनिल कठारांचं पुस्तक असेल, त्याच पद्धतीने कोलारकरांचं, केशट्टीवार यांचं, तसंच इरफान हबीब यांची वेगवेगळी इथे पुस्तकांची यादी दिलेली आहे. इथे आपण थांबूयात. ओके.